पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। जव्हारमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे न करता बिले काढण्याचा आणि अनामत रकमेच्या अपहाराचा मुद्दा जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये उपस्थित करून जाब विचारलाय। 111 कोटी 63 लाख रकमेच्या अपहार कटाच्या मुद्द्यावर कारवाईची मागणी करण्यात आली। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला उल्हासनगर मधील गोपाळ समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आलाय। आमदार पडळकरांनी विधानसभेमध्ये गोपाळ समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ असावं अशी मागणी केली, त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ हा दुग्धाभिषेक करण्यात आला। 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार असल्याचं देखील भाकीत त्यांनी केलं। एकाच कुटुंबातील 5-5 लोक पीएचडी करत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली, तर बार्टी सारथीतून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा घालणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी सभागृहात केली आहे। रायगडच्या पेणमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये उंदरांचा वावर आढळून आलाय। सीसीटीव्ही मध्ये उंदरांचा सुळसुळाट कैद झाला। साखर कारखानदारीबाबत राज्याचे मुख्यमंत्री ब्लॅकमेलरच्या भूमिकेत असल्याचं वक्तव्य राजू शेट्टींनी केलं, तर साखर कारखानदारीत काटामारी होते हे मुख्यमंत्र्यांना मान्य असल्याची टीकाही त्यांनी केली। पुण्यामध्ये इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे वाहतूक कोंडी झाल्यानं इंदुरीकर महाराज आणि पोलिसांमध्ये वाद झाला। कीर्तन आयोजकांच्या मदतीनं हा वाद मिटल्याची माहिती आहे। पुण्यात इंदुरीकर महाराजांचं कीर्तन बंद पाडतानाचा व्हिडिओ समोर आलाय। पोलिसांनी इंदुरीकर महाराजांना कीर्तन बंद करण्याचं आवाहन केलं। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार चप्पल न घालता चक्क अनवाणी पायाने प्रचार करतोय। कडक उन्हामध्ये देखील याच अनवाणी पायाने अविनाश सुरसे हे आपला प्रचार करत आहेत। पालिका निवडणुकीमध्ये मनसेला मोठं यश मिळाल्यावरच चप्पल घालण्याचा प्रण त्यांनी केला। मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। नागपुरामध्ये बंजारा समाजाच्या समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली। फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनी नागपूरच्या काटोल आणि कळमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि नर्सरींना भेट दिली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत माहिती घेतली। सुनील तटकरेंना शिवसेनेचे आमदार बदनाम करत असल्याचा आरोप भरत भगत यांनी केलाय, तर खरी वस्तुस्थिती सध्या उद्या उघड होईल असंही म्हणण्यात आलंय। सोलापुरामध्ये पार्किंगची सोय करण्याची मागणी भाजपने केली आहे। यासाठी महापालिका आयुक्त सचिन ओंबासेंना निवेदनही देण्यात आलंय। तातडीने मागणी पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। तर एक सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत। फुटबॉलपटू लिओनेल मेसी भारत दौऱ्यावर आहे, तर काल सकाळी मेसी कोलकात्यामध्ये दाखल झाला होता। त्यानंतर संध्याकाळी मेसीने हैदराबादला देखील भेट दिली आहे। तर आज लिओनेल मेसी मुंबईमध्ये येणार आहे। मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना मेसी हा हजेरी लावणार आहे। दुपारी 3 वाजता क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या पॅडल कपमध्ये मेसी सहभागी होईल। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मेसी वानखेडे स्टेडियमवर देखील दाखल होणार आहे। या ठिकाणी मेसीच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्याचबरोबर चॅरिटी फॅशन शो देखील इथे पार पडणार आहे। त्यामुळे मेसीच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस हा विशेष असणार आहे। तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेसी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवचा आज शुभारंभ होणार आहे। या अंतर्गत 60 बाल फुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण दिलं जाईल। तर वानखेडे स्टेडियममध्ये अधिकृतपणे या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे। महाराष्ट्रभरातून जिल्हास्तरीय निवड चाचण्यांमधून निवडलेले 60 गुणवंत आणि 13 वर्षाखालील बाल फुटबॉलपटू लिओनेल मेसी सोबत 45 मिनिटांचं विशेष फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि मार्गदर्शन सत्र अनुभवतील। ही संधी या खेळाडूंसाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे। आता पाहूयात सुपरफास्ट 100। बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये रात्री उशिरा मोठा गोंधळ उडाला। 12:15च्या सुमारास जोधपूर एक्सप्रेस बदलापूर स्थानकात थांबवण्यात आल्यानं बदलापूर आणि कर्जतकडे जाणाऱ्या अनेक लोकल एक मागोमाग एक खोळंबल्या होत्या।
सांगलीच्या पलूसमधील इंगळे पाझर तलावामध्ये विविध पक्ष्यांचा किलबिलाट पाहावयास मिळतोय। जशी जशी थंडी वाढेल आणि पाझर तलावातील पाणी कमी होईल तसं विविध प्रजातीचे पक्षी बगळे पाझर तलावामध्ये येत असल्याचं दिसून येतं। सध्या या ठिकाणी करकोचे बगळे आणि बदक दिसून येतात। येत्या काही दिवसांमध्ये सुरू होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान प्रवासाचं तिकिटाचे दर मुंबई विमानतळावरील हवाई प्रवासाच्या दरांशी सुसंगत ठेवण्याचा प्रस्ताव आहे। मात्र हे करण्यासाठी दोन्ही विमानतळाच्या हवाई शुल्काचं समानीकरण करावं लागेल आणि यातून मुंबई विमानतळाचे तिकीट दर वाढतील अशी चिन्हे दिसून येतात। मुंबईतल्या केईएम रुग्णालयातील नूतनीकरण केलेल्या जाळीत रुग्ण उपचार केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं आहे। केईएम रुग्णालयातील या केंद्रामध्ये महिला बालकांसह पुरुष रुग्णांसाठी अद्ययावत अशी उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली। वर्षापोटी 150 ते 170 रुग्णांवर उपचार करण्याची या केंद्राची क्षमता आहे। मुंबईमध्ये पालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाअंतर्गत उत्तर मुंबईमध्ये आतापर्यंत 73% अधिक म्हणजेच 330 रस्त्यांची कामं ही पूर्ण झाली आहेत। दरम्यान उर्वरित रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं महापालिकेने 1 ऑक्टोबरपासून सुरू केली असून डिसेंबर अखेरपर्यंत कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मालाड, बोरीवली, कांदिवली, दहिसर आदी भागांमधील नागरिकांचा प्रवास लवकरच सुखकर होईल। मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शहरामध्ये 4 नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय। याचबरोबर 2 नवी प्रशासकीय झोन आणि 3 सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग स्थापन करण्यालाही देखील मान्यता दिली आहे। वंदे भारत रेल्वेतील प्रवाशांना जेवणामध्ये आता स्थानिक पदार्थ दिले जाणार आहेत। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले। पुणे महापालिकेमध्ये 2005 नंतर नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना 2 वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती। मात्र आता ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतलाय। महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीसह मुख्य सभेकडूनही मान्यता मिळाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून 30% पाणी कपातीची झळ सोसणाऱ्या ठाणेकरांच्या अडचणीमध्ये आणखीनच वाढ झाली आहे। टेमघर येथून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं 50% पाणी कपातीचा सामना करावा लागतोय। 15 डिसेंबरपर्यंत हे दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। एसटी महामंडळाने 5100 नव्या बस खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। त्यामुळे राज्यातील एसटी आगारांना मोठा दिलासा मिळाला असून लालपरीचा नवीन ताकद मिळाली। पुण्यामध्ये महामेट्रोनं प्रस्तावित रामवाडी वाघोली मेट्रो मार्गिका प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 4.8 किलोमीटर उन्नत मार्गासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत। येत्या महिन्याभरामध्ये ही प्रक्रिया पार पडून नवीन वर्षात दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे। मुंबई महापालिकेला विविध योजनांअंतर्गत उपलब्ध झालेल्या 426 घरांसाठी पालिका मुख्यालयामध्ये संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात आली। पालिकेने पहिल्यांदाच घरांची सोडत काढली असून या सोडतीअंतर्गत 373 विजेत्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले। 426 घरांपैकी 373 घरांसाठी प्रत्यक्ष सोडत निघाली असून एकही अर्ज न आल्याने 53 घरे ही रिक्त राहिली आहेत। आरबीआय बँकेने रेपो दरामध्ये कपात केल्यानंतर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयने ग्राहकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय। एसबीआयने गृहकर्जासह विविध कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात जाहीर केली आहे। 50 एकर किंवा त्याहीपेक्षा मोठ्या खासगी शासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर आता एकत्रितपणे झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्यात येणार आहे। छोट्या एसआरए प्रकल्पांऐवजी आता संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यासाठी ही योजना राबवली जाईल। मुंबईतील भाईंदर कोस्टल रोडसाठी 45,000 तिवरांची कत्तल करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे। त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झालाय। या तिवरांची कत्तल केल्यानंतर त्या बदल्यामध्ये नवीन तिवरांची झाडे लावली जातील। रोड तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी तिवरांची झाडे लावली जातील असं पालिकेने सांगितलं। मुंबईतील कष्टकरी व कामगार वर्गातील तसेच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या तरुणांना रात्र शाळांमुळे शिकण्याची संधी मिळते। परंतु दुर्दैवाने पटसंख्येअभावी मुंबईतील 17 रात्रशाळा गेल्या 4 वर्षांमध्ये बंद पडल्या।
मुंबईतील मराठी माणूस उपनगरांमध्ये स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढलं. ही परिस्थिती ओढावली असा आरोप विरोधी पक्षाने विधान परिषदेमध्ये केलाय. फुटबॉलपटू मेसी आज मुंबईमध्ये येणार आहे. मेसीच्या स्वागतासाठी वरळी सी लिंकवर अनोख्या पद्धतीने रोषणाई करण्यात आली आहे. सोलापूरच्या विकासाची ऐतिहासिक साक्ष देणारा दमानी नगर इथला 103 वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल आज इतिहास जमा होणार आहे. दमानी नगर इथला रेल्वे पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनानं 12 तासांचा मेगा ब्लॉक घेतलाय. तर सोलापुरातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचे मार्ग आज बदलले जातील, तर काही गाड्या या रद्द करण्यात आल्या. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. महाराष्ट्रामध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील बिबट्याच्या दहशतीवर चर्चा होतीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी तर वनमंत्र्याकडे अनोखी मागणी केली आहे. भ्रष्टाचार करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांना बिबट्याच्या ताब्यात द्या अशी मागणी शशिकांत शिंदेंनी गणेश नाईकांकडे केली आहे. कालच सभागृहामध्ये मंत्री उपस्थित नसल्याने मंत्र्यांवर बिबट्या सोडा असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेले. जे काय आम्ही आरोप करतोय हे काय वैयक्तिक नाही, हे सरकारच्या माध्यमातून त्या त्या खात्यामध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था पूर्ण ढेपाळलेली आहे. दिवसा ढवळ्या खून होत आहेत, दिवसा ढवळ्या मारली जातात माणसं. पोलीस डिपार्टमेंटचा धाक राहिलेला नाही, कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. त्यामुळे सरकार किती सांगू, पण आज 2.5 वर्षामध्ये गतिमान सरकार फेल झालाय. मी खरंच सांगतो नाईक साहेब, तुमच्याकडे जर अधिकार दिला ना, ते भ्रष्टाचार करणारे अधिकारी आणि मंत्री जे आहेत ना त्यांना बिबट्याच्या ताब्यात द्या, एवढी तुमच्याकडे मागणी करतो. तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. शिवसेना उभाट्या पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहामध्ये मंत्री नितेश राणे यांना डिवचल्याचं पाहायला मिळालं. सभागृहामध्ये एखादा प्रश्न विचारला म्हणून चिडायचं नसतं, त्यासाठी बाहेर मैदान मोकळं आहे असा टोला त्यांनी लगावलाय. त्यावर नितेश राणे यांनी देखील पलटवार केला. महोदय, खरं तर मंत्री महोदयांनी हा प्रश्नाचं उत्तर प्रश्न वाचला की नाही मला डाऊट आहे. कारण 1, 2, 3, 4 मी तर उत्तर देत नाही, पण शेवटचं फक्त उत्तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही तुमच्या खात्याला जाब विचारून ठेवा. काय उत्तर आपण दिलंय? महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 सुधारित 2021 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 19 अशा एकूण 28 परराज्यातील नौकांवर, म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे परराज्य होतंय असं ते उद्बोधित होतंय. या ठिकाणी परराज्यातील थोडंसं सुधारणा करून घ्या, लगेच चिडू नका. चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे, इथं नाही चालत ते. आणि आम्ही पण काय चिडण्यामध्ये कमी नाही. म्हणून सन्मान्य भास्कर जाधव साहेबांनी महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत. आता चिडणं आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे हे आता पहिलं तर मला माहीतच नाही अध्यक्ष महोदय. हे खातं वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे. 2014लाच हे खातं जन्माला आलं असं नाही, ठीक आहे. कारण का परत परत सगळं मीच केलं हा विषय नको जरा याच्यावर. दुसरा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, आता काय आहे, काही लोकांना कितीही चांगलं बोललं तरी पण त्यांना तो राग येतोच आणि मग मी राग करतो. आपण चांगल्या बोटींबद्दल मूळ मुद्दा मच्छीमारांबद्दल आहे. तर ही थेट दृश्य आपण बघतोय चैत्यभूमी नागपूरची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरची ही थेट दृश्य आपण बघतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरमध्ये अधिवेशनामुळे तिथे आहेत आणि ते दीक्षाभूमी नागपूर इथली ही दृश्य आहेत, तिथे ते पोहोचलेले आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सकाळीच हे नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर पोहोचलेत. जरा तुम्ही बाजूला हो ना, हे दादा तुम्ही जरा बाजूला हो ना. तर हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री हे उपस्थित आहेत आणि आज नागपूरमधील या दीक्षाभूमीवर ते पोहोचले.
त्यांच्यासोबत मंत्री भरत गोगावले देखील दिसत आहेत. बरेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत हे दिसत आहेत. तिथले स्थानिक आमदार देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर शिवसेनेचे आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. ते देखील उपमुख्यमंत्र्यांसोबत दीक्षाभूमी नागपूर येथे पोहोचलेत. तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. गरजू आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी त्यांना राज्य सरकार आर्थिक पाठबळ देतं. त्या आधारे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण हे पूर्ण करता येतं. पण शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी हा खर्च होतोय. एकाच कुटुंबातील अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तर इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होईल. त्यामुळे यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे बार्टी सारथीच्या PhD प्रवेशावर मर्यादा येणार असल्याचं देखील चर्चांना उधाण आलंय. काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर 5-5 लोक PhD करायला लागलेत एका फॅमिलीतले. कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक चर्चा झाली. शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीचे किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे. मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात. पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जे काही आपले हुशार लोक आहेत, मुलं आहेत, पण PhD अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांकरता ती काढलेली आहे. आता एका घरातले 5 लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत, होतकरू आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे. या संदर्भात योग्य अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. यानंतर आपण पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 111 कोटींचा अपहार झालाय. या प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंता नितीन भोये आणि रोखपाल अजिंक्य पाटील यांचं निलंबन करण्यात आलं. गोंदियामध्ये 3 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. तिन्ही नक्षलवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य होते. यामुळे नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेतील कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यात यावं तसेच थकीत वेतन देण्यात यावं या प्रमुख मागणीला घेऊन यशवंत स्टेडियम या ठिकाणी लोटांगण मोर्चा काढण्यात आलाय. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेतील विद्यार्थी हे आतंकवादी नसल्याचं वक्तव्य तुकाराम बाबा महाराजांनी केलं. तर लाठी हल्ल्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सांगलीच्या कडेगावमध्ये व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय. शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.